चलो अब जा रहे अपन वे टू मावलीगढ़। समर्थ आला नहीं, तुषार आला नहीं, वी विल मिस यू। बाकी फजर में जा रहे हम लोग सुबह सुबह 9 बजे मिलते। 9 बजे नको बोल रहे त्यांना तरी। आणि फजर में याद रखना तुषार भाई, फजर में मिलेंगे फिर कभी। हाँ फेफडे उदास। केतन भी आ गया। दिल खुश फेफडे उदास। हे बघ मी पण आलो गावाला जायचं कॅन्सल करून। आता आम्ही पोचलोय खोरगावात। खोरगावातून आता आम्ही सुरुवात करणार इथं माऊलीगड चढायला। आणि आम्ही ते काकांचे ते गाड्या लावल्यात, सुंदरसं घर आहे मातीच्या दगडाचं। आणि इथं आमचे गाड्या लावून हे मोरे जाताना इथं स्वेटर ठेवलेत आणि इथून आम्ही पुढची वाटचाल चालू करणार। गाड्या लावून आम्ही आता इथं निघालोय आणि हा रस्ता जातोय तिकडे। मला इथं सांगितलं की ह्या साईडने रस्ता जातो। खोर आहे खोर। काका भेटलेत, ते काका आम्हाला इथून रस्ता दाखवणार आहेत। तो म्हणजे स्टार्ट पॉइंटला नेऊन सोडते आणि मग तिथून आम्हाला त्यांनी एक हे दिले रोड लक्षात ठेवण्यासाठी। त्यांनी आम्हाला एक सेनेचे हे दिलेत आणि ते टोपी, ती टोपी आम्ही म्हणून इथे ठेवली आहे निशाणी। एक नंतर पाडनंतर आम्ही परत येताना लक्षात राहण्यासाठी। आणि आता आम्हाला काका इथं सोडतील आणि मग आम्ही तिकडून पुढे आमची पायवाट दाखवल्यानंतर आम्ही आमचं वरती जाणार। आणि काका बोलतात की इकडून काही टाइम लिमिट नाही, कारण की माऊली गावातून टाइम लिमिट आहे काहीतरी 12पर्यंत एंट्री आहे। 12 नंतर एंट्री बंद होते आणि 5च्या खाली यायला लागतं। इकडून काही तुम्हाला टाइम लिमिट नाही, काय नाही, कधी पण या कधी पण जा। तर दातानं निशाणी म्हणून दगडावरती हे खून करून ठेवले की रस्ता कुठे आहे। आणि आत्ता आमच्यासोबत काकाले ते रोड दाखवायला, त्यांनी टोप्या पण लावून ठेवल्यात रस्ता समजून यायला पाहिजे म्हणून। जेव्हा वेगवेगळे बाहेरचे येतात तेव्हा त्यांना रस्ता भेटत नाही, आणि कारण की हा रस्ता खूपच असा गुदमर होतो, कन्फ्युजन आहे रोडचं खूप, कारण की जंगल आहेत आणि एकाच जागेवर 3-4 पायवाट पण चालू आहेत। 3-4 पायवाटा आहेत, त्यामुळे जास्त कन्फ्युजन आहे। आणि नीट या सावकाश या। चल रे, मला आलेले त्यांनी आम्हाला रस्ता दाखवलाय आणि ते इथे निशाणी पण करून गेलेत की रस्ता कुठून जातो आणि कुठून नाही। ओके टाटा बाय बाय। चला काका येतो। आणि हा हा बोर्ड लावलाय बघ या झाडाला। हा हा तर काकाने सांगितले की असे सिम्बॉल पण लावलेले आहेत झाडांवरती। हा हा चालेल। आणि त्याने सांगितलं एक वॉटरफॉल येते इथून, त्या वॉटरफॉलच्या वरतून जायचं आहे, खालून नाही जायचं। पायवाट पण अशी समजून येत नाही इथे जी पायवाट आहे ती पण समजून नाही, कारण की दुकानमुळे गवत अजून हिरवगार आहे आणि पायवाट दिसून नाही पटकन। कन्फ्युजन जास्त आहे जंगलातून। आम्ही वॉटरफॉलच्या इथं पोहोचलोय, पण आम्हाला आता रस्ताच भेटत नाही। आता कसं हे बघा हे बघा हे बघा हा ऋषी आहे। आता पोचलेल्या वॉटरफॉलच्या इथं वॉटरफॉल आता छोटा फाउंटेन। आता केतन चल आपण वरती जरा बघून येऊ रस्ता आहे का। आता मी आणि केतन रस्ता बघायला जाणार आहे वरती आहे का। आणि हा रस्ता बघ रे वरती समोरचा। अरे बाबा तेच बोलतोय जरा मी। तो वॉटरफॉल इकडे रस्ता होतो ह्या साईडनी। या वरती आले की इथून एक टर्न आहे, हा ॲरो, त्या ॲरोनी सरळ जायचं आहे। ब्रेक घेतला आम्ही
इथं ज्यांच्या इथं खाली आणि इथं सगळे बसलेले आहेत आणि त्या जस्ट बाजूने एक पायवाट आहे. ती पायवाट पकडून आपल्याला सरळ जायचं आहे. आता लिंबू कापताना बघू शकता तुम्ही ऋषिकेश. लिंबू हे थोडं खासतंय ना, भरपूर हे पाना बिनामुळे भरपूर अंग खासतंय. भरपूर वरती आलो आपण, नाही बोलत, दिसत नाही ते. बघ कुठं राहिलं काय. मग कडसोय पण असंच होतं भाई, दिसत नव्हतं. तर धबधब्याच्या बाजूची पायवाट धरून तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला मग तो हा धबधबा जो इथून सुरू होतो आणि जो आपण चालू केलं ते तिथून खाली चालू केलं तिथून तो संपतो. आणि ह्या इथून दुसरा डोंगर जोडला जातो. त्या डोंगराने आता आपल्याला पुढे जायचं आहे. इकडून आलो आम्ही खोर गावातून, पण इकडचा ट्रेक खूप रिस्की आहे कारण की काही सपोर्ट नाही आणि धस तर एकदम खतरनाक आहेत. आणि तुम्ही इथला निसर्ग बघू शकता डायरेक्ट. तर खोर गावातून तुम्ही येऊ नका. आल्यात तर तिकडून माऊली गाव आहे, त्या तिकडून या. तिकडे टायमिंग असतो, त्यामध्येच एंट्री भेटते. त्या टायमामध्ये, त्या टायमामध्ये येऊन जा. गावाकडून कोणी येऊ नका. काय परत आमची अशाच प्रकारे फाटून अशी हातात आली, अशी हातात. कृपया या गावाचं नाव काय होतं रे? कोर गावाकडून तुम्ही येऊ नका चुकून. तुम्ही डायरेक्ट माहुली गावातून या. डायरेक्ट माहुली. कारण की अजून आम्हाला रस्ता आम्ही पोहोचलो नाही. 3 तास झाले आणि रस्ता तर मौत को छूके टक से बाहर आए. मौत को छूके से टक से बाहर आए. आता आम्ही एका जागेवर पोहोचलोय. तिथून तुम्ही बघू शकता एक गाव, शहर गाव नाही, आसनगाव आहे बहुतेक. तू सांगतो बघ, तू गावात बघ, तू गावात ती पायवाट दिसते का? तिकडे ब्लॉग तुम्ही वेली सांगत ना, ही वेली बघ, ही तुला दाखव त्याला बघ. तो हा आमचा ब्लॉग आला. 2 व्हिडिओ बघितल्या. ही व्हॅली होती आम्हाला. असं एकदम हे आलं म्हणजे असं जेवायचं नाही होतं आम्हाला, असं जेवायचं होतं. पण तो उलटा यारो इकडे दिशा दाखवण्यासाठी. पण इकडून आलो ते आम्ही बरोबर आहे. माऊलीगडवर पोहोचलो आम्ही. कुठेही चुकलो नाही. आम्ही आलो आता. तो चुकीचा रस्ता होता. तो एक कडा होता. पलस कडाकडून आलो आम्ही. आणि इथे दिलेलं आहे पलस कडा. आणि पलस कडाच्या कडून आलो ते नंतर इथेच जे मेन जागा आहे, महाराजांची मूर्ती आणि शिवलिंग आहे. आणि इथून आता आम्ही खाली जाणार आहोत. तलावाकडे जातो. आणि हा रस्ता महादरवाजाकडे जातो. आणि आता आम्ही महादरवाजाकडे जाणार आहोत. आता सगळं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही इकडे महादरवाजा बघायला चाललोय. महादरवाजा बघून झाला किंवा आम्ही पलसकडाकडून आलोय त्याच मार्गे परत खाली जाणार आहोत. आणि आता फक्त महादरवाजा बघून लगेच निघणार आहोत, कारण की जास्त कालोख केला तर पुढे आम्हालाच त्रास होईल. त्यामुळे तुम्ही बघू शकता हा महादरवाजा. थांबा 1 मिनिट. हा आहे महादरवाजा. इकडून एक रस्ता येतो, पण आम्ही हा रस्ता येतो महादरवाजाच्या इकडून येतो. तो
माऊली गावातून येतो आणि जो आम्ही आलोय तो बस 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 काढलंच त्याने. अरे भाई ते तर 15-20 मिनिटात संपून जाईल एवढं speed. गाडी माझ्या साधून मातीची गाडी लावतो ना. त्याला तोडून लाव. फिरून झालेलं आहे. म्हणजे आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं, शिवलिंगचं दर्शन घेतलं आणि खाली महादरवाजा बघून आम्ही चाललो आहे. कारण की आम्ही दुसऱ्या मार्गे आलेलो आहे पलसकडाकडून आणि आता त्याच मार्गे आम्ही परत जाणार आहोत. आधी आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला आधी ते माहिती नव्हतं की आम्ही पलसकडा मार्गे आलो आहे. पण नंतर जेव्हा इथे पोचल्यानंतर आम्ही जेव्हा ते बोर्ड वाचलं तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही पलसकडावरनं आलेलो आहे आणि आता त्याच मार्गे जाणार आहोत. कारण की जर जास्त टाईम झाला, आता 4:30 वाजलेले आहेत, जर अजून लेट केला आम्ही तर आम्हाला खाली जंगलात खूप अंधार भेटेल आणि ते आम्हाला त्रास देईल. आलो आहे या लोकेशनवर ना. आम्हाला असं वाटलं तर आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो आहे. कारण की तो एक काडा आहे आणि तुम्ही बघू शकता तो पलसकडा. एक मिनिट का इथे थांबलेलो आहे सनसेट बघायला. तुम्ही बघू शकता पाठचा व्ह्यू. आणि हा सनसेट बघून आता आम्ही पुढे जाणार आहोत. पुढचा एक स्टॉप आहे तो एक तुम्हाला दाखवतो. काय तुला भूक नाही? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा सनसेटचा व्ह्यू पाठचा.